काके तुम्ही आलेले तुम्ही काय म्हणता? काके कपाळावरती पांढऱ्या पायाची ती भागावायची सून पाय पहिला कोरा झाला आणि तू मेली कपाळावरती पांढऱ्या पायाची तुला दोन्ही पोरी झाल्या. अगं माझी आई कावा होईल तुला पोरगा. सासूबाई मी प्रयत्न करत आहे ना. तुम्ही फक्त प्रयत्नच करा. हे काय नाही आत्ताच्या आत्ता काय नाही डॉक्टरकडं एकदाचा तपासच लावून टाकू पोरगा आहे की पोरगी. सासूबाई तुम्ही काळजी करू नका. ह्यावेळेस मला नक्की मुलगा होणार. मागच्या टायमाला मी तू यश बोलली होती झाला है तुला पोरगा. हे काय नाही काय आत्ताच्या आता. ठीक आहे सासूबाई. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार डॉक्टर साहेब. आधी माझं ऐका. ही माझी कपाळकरंची सून. हिला दिवस दिले तेव्हा ते काय म्हणतात त्याला सानो करा ती करा. तुम्ही थांबा इथे. तुम्ही चला माझ्या बरोबर. डॉक्टर साहेब काय झालं काय आहे पोरगा की पोरगी? मुलगी आहे. हे बघा तुम्ही आवाज करू नका. डॉक्टर साहेब आवाज नका करू तर काय करू म्हणते मी. अगं एकटा महागाईचा जमाना म्हणून दोन पोरी आता ही तिसरी आली. तुम्ही मला सांगा कसे दिवस काढायचे आम्ही. त्याला दुसरा इलाजच नाही. डॉक्टर साहेब हे काय नाही आत्ताच्या आता ते काय म्हणतात त्याला आगो असेल का? आगो हे शक्य नाही. सरकारने यावर बंदी घातलेली आहे. डॉक्टर साहेब किती पैसे पाहिजे तुम्हाला? अहो हे कसं काय शक्य आहे? तुम्ही फक्त किंमत बोला. आता तुम्ही एवढं म्हणताच आहात तर 50,000 होऊन जाईल काम. हा इंडियात मिळायचंय तेव्हा डॉक्टर साहेबांनी केव्हा यायचं तेवढं सांगा. तुम्ही येऊन जा उद्या होऊन जाईल काम. ठीक आहे डॉक्टर साहेब निघतो आम्ही. आत्याबाई तुम्ही डॉक्टरांशी काय बोलत होता? म्याबरोबर ते बोलत होते. म्हणजे त्या मुलीला पाडायचं? डॉक्टरांनी सांगितलं म्हणजे तुम्ही ऐकशा. अहो मुलीने काय चुकी केलेली असते? मुलगी तर 2 घरांना प्रकाशमान करणारी सतत दुसऱ्यासाठी ठेवणारी एक पंथी असते ना. आणि अशाच पंथीला आपण मारतो. पण बाई त्या पंथीचा आपल्याला फायदा काय? अगं पोरगा झाला तर तो आपल्या वंशाचा दिवा बनेल. आपल्या म्हातारपणाची काठी बनेल. पण ही काठी आजपर्यंत कित्येक मुलांनी दाखवलेली आहे. आज आपण बघतो की मुले किती पुढे गेलेले आहे. आज आपण बघतो कल्पना चावला, सुनीता विलियम्स, आपल्या राष्ट्रपतीच्या पदावर बसलेल्या प्रतिभाताई पाटील अशा कित्येक स्त्रिया आपल्या समोर आहेत. तरी आपण मुलींना मारतो. लय आहे तुझी बघ लय झालं. 4 शिकली म्हणजे लय जाणार आहे तुला. लय जाणार तुला काय पाहिजे या व्यक्तीला नको पाडू. आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून निघ. सासूबाई तुम्ही काय बोलता आहात? मी आता तेच बोलते आहे. एक तर या व्यक्तीला काय नाही तर हे घर सोड. ठीक आहे सासूबाई. तर एका कोवळ्या निष्पाप जीवाला वाचवण्यासाठी मला हे घर जरी सोडावे लागले तरीही मी मागे हटणार नाही. ती काय पाहतेच मी काय करते तू. अरे माझ्या देवा त्याची कपाळकरंची सून माझ्या नशिबात पाडली तू. हिने माझी झोपच मोडली म्हणायची. असं बरं माझं नशीब 4 घट्टभर तरी मला झोपता येईल. कशी आहे साधी तू मला या जगात येण्याआधी का मारते आहे? मी तर छान छान मुली
चुकली आहे ना आजी, माझं काही चुकलं असेल ना तर आय एम व्हेरी सॉरी. पण आजी, मला या जगात येण्यापासून थांबू नको. मला या जगात येण्याआधी मारू नको. तू ताई आणि दिलेल्या कशा छान छान गोष्टी सांगते. मला सुद्धा तुझ्या त्या गोष्टी ऐकायच्या आहे. या जगात येऊन मला काहीतरी करायचंय, मोठं व्हायचंय आणि तुमच्या सगळ्यांचं नाव मोठं करायचंय. आजी प्लीज मला या जगात येऊ दे ना. आजी प्लीज मला या जगात येऊ दे ना. थांब बोई सुनीता, थांब. हे घर सोडून जाऊ नको. माझ्या नातीला घेऊन जाऊ नको. चुकलं, खरंच चुकलं. बस झालं.